वारंवार सीडीआरचा उल्लेख केला। पहिला प्रश्न तर सीडीआर मध्ये असं काय आहे की जे आजपर्यंत महाराष्ट्रासमोर आलं नाहीये? तुमच्यापर्यंत काही वेगळे इनपुट्स आहेत का? पहिला प्रश्न। दुसरं, तुम्ही म्हणता की पोलिसांना आरोपीचं लोकेशन सुद्धा माहित असू शकतं पण तरी सुद्धा कारवाई करत नाही, याचा अर्थ तुम्ही म्हणताय पोलिसांची इच्छाशक्ती नाहीये। पहिला प्रश्न तर पोलिसांची इच्छाशक्ती नाही असं तुम्ही का म्हणतायत? यामध्ये काही मोठे मासे सुद्धा गळाला लागू शकतात अशी भीती आहे का? बघा, माझं म्हणण्याचा उद्देश बीड जिल्ह्याचा मागील 3-4 वर्षाचा अभ्यास आणि अनुभव आणि मी खासदारच्या निवडणुकीमध्ये बघितलेली प्रक्रिया, विधानसभेला बघितलेली प्रक्रिया निवडणुकीतली आणि निवडणुकीच्या अगोदर बीड जिल्ह्यामध्ये घडलेल्या घटना, किती घटना अशा आहेत की ज्या जागेवर दाबल्या गेल्यात। या निवडणुकीच्या नंतर मी स्वतः याला वाचा पहिल्यांदा फोडली आणि ही प्रश्न मिटवायचा नाही, या प्रश्नाचा छडा लावायचा आणि आदरणीय संतोष अण्णा देशमुख यांच्या आत्म्याला शांती मिळाली पाहिजे आणि त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे याची भूमिका मी पहिल्या क्षणापासून घेतली आणि तीच भूमिका माझी आतापर्यंत असणार आहे की कारण मी आजपर्यंत ती भूमिका आहे, उद्याही तीच राहणार आहे। मी मागच्या पत्रकार परिषदेत सुद्धा सांगितलेलं आहे की ह्याचा जर छडा नाही लागला तर नवीन वर्षात मी एक डेट देऊन यंत्रणेला मी स्वतः सुद्धा उपोषणाला बसणार आहे। या प्रकरणामध्ये जाहीर म्हणजे या सर्व गोष्टी करत असताना आम्ही कुठं लपून छपून करत नाही। मी प्रत्यक्ष एकच सांगतो की पोलीस यंत्रणा, जर तुम्ही म्हणताय, मला प्रश्न विचारलाय आपण की पोलीस यंत्रणा कुणाच्या दबावाखाली आहे का? बरं, पोलीस यंत्रणा दबावाखाली नाहीये तर मग पोलीस यंत्रणा पकडत का नाही कुणाला? याच्या पुढचं का जात नाही? तपास याच्या पुढे का जाईना? काय कारण आहे? तपास यंत्रणेला याच्या पुढे का सापडत नाही? मी सीडीआरचा वारंवार उल्लेख करायचं कारण असं आहे की लोकसभेच्या निवडणुकीला माझ्या फोनचे सुद्धा सीडीआर काढून काही पोलीस यंत्रणा दुसऱ्यांना देत होती, हा माझं म्हणणं आहे। मग आता तुम्हाला आरोपीचे सीडीआर का सापडत नाही? सीडीआर मध्ये काय आहे मी तपासण्यापेक्षा सीडीआयला कळल, जी कोण तपासणार एसआयटी नेमणार आहेत का नेमली असं म्हणतायत मुख्यमंत्री। मी सत्तेत नसल्यामुळे मला त्याचं काही माहिती नाही किंवा खासदार म्हणून मला त्याच्यातला काही आणखी कळालं तर नाही कुठे एसआयटी नेमली ती, पण एसआयटी नेमली असे परवा मी सुरेश अण्णा धस यांनी सुद्धा बोललं गेलं की एसआयटीचा अधिकारी आयजी लेवलचा असावा अशी मी मागणी केली, त्याप्रमाणे ते होतंय। त्यांच्या मुलाखतीनुसार म्हणतोय की मी नेमली असेल, त्याचा कोण अधिकारी ते कोण आहेत आणखी तरी मला माहिती नाहीये आत्ताच्या क्षणापर्यंत। जर नेमली असेल शासनानं तर कौतुक आहे, पण एसआयटी नेमून किंवा काय करू, माझं सीडीआर वर म्हणणं एकच कारण आहे, कारण आपण कुठं बोलतोय, कुणाशी बोलतोय, काय बोलतोय ह्याचं तुम्हाला डिटेक्ट होईल ना। मग का काढत नाहीत? आरोपीनं मागच्या 1 महिन्यात 2 महिन्यात कुणाला फोन केलेत, कुणाशी बोललाय, त्याचे कुठं कुठं संबंध आहेत, कुठं कुठं समजा अवैध वाळू तपासणी वाळू माफियाशी संबंध आहेत का, यांची गुंडांशी संबंध आहेत का, यांचे माफियाशी संबंध आहेत का, गुटखा माफिया बरोबर आहेत का, यांचे कुणाशी संबंध आहेत आरोपीचे, हे जर काढायचं असेल तर त्याचा सीडीआरच काढला पाहिजे असं माझं मत आहे। मला त्याच्यातलं नॉलेज एखाद्या वेळेस कमी असू शकतंय, पोलीस यंत्रणेला त्याचा पूर्ण अभ्यास असेल, पण या गोष्टी मला जेवढं कळतंय तेवढं मी म्हणतोय सीडीआर काढा। याच्यामुळे सीडीआर मी म्हणतोय, बाकी दुसरं काय माझं म्हणणं नाहीये। आणि पोलीस यंत्रणा आतापर्यंत काहीच 18 दिवसामध्ये त्यांनी फक्त पहिले जी 3 आरोपी अटक केले त्याच्याशिवाय काहीच नाहीये। बजरंगी